हाय मैत्रिणींनो, नमस्कार. बघितलं का काय किती किती कळ्या उमलल्या त्या. हीच कळी उमलली, इथं एक उमलली आज. आणि बघा इथं एक उमलली. दोन इथं आले त्या ह्या झाडाला, पण एकच उमलणार आहे आज. माझी लई इच्छा होती. बघा 1 2 माझी लई इच्छा होती. आज माऊली येणार आहेत ना पंढरपूरवरनं मुक्कामाला. माऊलीची पालखी आज आमच्या इथं मुक्कामाला आहे. फुलं मला वाटत होतं फुलं सगळी उमलतेली, पण 2 उमलली. मागच्या वेळेस माऊली जाताना मी तुळशीचा हार बनवला होता माझ्या स्वतःच्या हाताने. आता ब्रह्मकमळाची 2 फुलं उमलतात. मला लई आनंद झाला आहे. 2 तर 2. हे एक वाटेल, मी एक वाहीन. छान वाटलं. बघा ही उमलते बघा. थोड्या वेळानं हे आता 10 10:30ला उमलते. मग 10 10:30ला दर्शनाला जायचं. आणि ह्या जी कळ्या आहेत ना, ह्या उद्या उमलणार आहेत बहुतेक. उद्याच उमलतील उद्या. आणि हिथं एक उमलते बघा. इथं 2 कळ्या आहेत, त्यातली एक उमलते. मला लई आनंद झाला आहे. माझी लई इच्छा होती की माऊलीला मला फुलं व्हायची ती. मग म्हणजे असं आषाढात उमलत नाही ती, ही श्रावणातच उमलतात. पण ह्या वर्षी लवकर पाऊस पडल्यामुळं लवकर उमलली. तर म्हणलं माऊलीला आपल्याला फुलं व्हायला भेटतील ह्या वर्षी. त्या दिवशी एकदम उमलली तर माऊली अजून तिथंच होती आळंदीत. पुन्हा तिथून कळ्या आल्या. मला वाटलं होतं म्हणजे ह्या कळ्या येतेल्या, मला असा अंदाज वाटत होता की माऊली जाताना, पण नाही झाल्या. माऊली माघारी येताना यायला लागले त्या. किती छान ना, किती आनंद झाला आहे मला. आज 2 फुलं उमलणार आणि ती पण मी माऊलीला वाहणार. देवाला व्हायचा आनंद वेगळाच असतो. एक नशिबानं माऊलीची पालखी आज बरोबर फुलं उमलायला आणि माऊली यायला गाठ पडली. किती छान, किती छान. महादेवाच्या देवळात तर नेहमी वाहतोच, मंदिरात सगळ्या वाहतो, देवाऱ्यावर वाहतो. पण माऊलीला वाहायला आपल्या झाडाचं फुल हे वेगळंच आहे. ते उमलायलाच पाहिजे त्या दिवशी. आज नशीब माझं उमललं आहे. किती छान. मला लई आनंद झाला आहे. कसं सांगू मी. तिथलं एक तिकडं मागचं एक उमललं आहे आणि हे एक उमलते बघा. 10 वाजता मी काढणारच आहे व्हिडिओ, त्यावेळेस दाखवीन कसं उमलतात ते. आणि ह्या कळ्या उद्या उमलतात बघा. बाय.